नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण कुरकुरीत खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बऱ्याच वेळा काय होते, कडाकणी नरम पडते, खुसखुशीत राहत नाही, तेलकट सुद्धा होते। त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पीठ कसे मळायचे, कडाकणी कशा तळायच्या ते पाहणार आहोत। म्हणजे कडाकणी कुरकुरीतच राहतील आणि तेलकट सुद्धा होणार नाही। चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी रूम टेम्परेचरचे दूध घेतले। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आपण पिठी साखर घातली आणि ती व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची। त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बारीक रवा घेतला, तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला। त्यानंतर लगेचच एकजीव करून घ्यायचं आणि 10 मिनिट साईडला झाकून ठेवायचं। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 3 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं। आधी आपण व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया, त्यानंतर हाताने व्यवस्थित एकजीव हे तेल करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये साखरेचं दूध टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर नाही करायचा। अशाच पद्धतीने छान असा घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला आता 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं छान असं सैल होतं। 10 मिनिट झाल्यानंतर बघू शकता थोडंसं सैल झालेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया। त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। सगळे गोळे तयार करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये कपड्याने झाकून ठेवायचे। त्यानंतर लगेचच कडाकणी लाटायला घ्यायची। ही कडाकणी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे, म्हणजे तळताना अगदी खुसखुशीत कुरकुरीत राहते। अशाच पद्धतीने छान मस्त अगदी पातळ अशी ही मैद्याच्या पिठाची कडाकणी लाटून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते। मंद आचेवर आपल्याला ह्या कडाकणी तळून घ्यायच्या आहेत। ह्या कडाकणी आपल्याला अगदी मंद आचेवरच तळायच्या आहेत। गॅसचा फ्लेम बिलकुलच वाढवायचा नाही। थोडेसे पेशन्स ठेवायचे, म्हणजे कडाकणी अगदी कुरकुरीत राहते, खुसखुशीत राहते। अशा पद्धतीने उलटपालट करून आपल्याला छान लाल बुंद रंग येऊस्तर मस्त कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत। थोड्याफार कडाकणी फुलल्या तरीसुद्धा काही हरकत नाही, प्रेस केल्यानंतर लगेचच त्या चपट्या होतात आणि जरी फुलल्या तरीसुद्धा अगदी कडक राहतात, तुम्हाला पुढे दिसेलच। अशाच पद्धतीने संपूर्ण कडाकणी छान तळून घ्यायच्या। ह्या कडाकणी नवरात्रीमध्ये बनवल्या जातात। देवीच्या नैवेद्यासाठी ह्या कडाकणी अगदी महत्त्वाच्या असतात। अशा कडाकणी छान देवीला मस्त नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात। अगदी कुरकुरीत खुसखुशीत कडाकणी बनवल्या जातात। जर तुम्ही आज मी जशी रेसिपी दाखवली आहे त्या पद्धतीने सेम माप घेऊन जर बनवलं तर कडाकणी अगदी कडक राहतील। अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा तशाच कडक राहतील, बिलकुलच नरम पडणार नाही। तुम्ही बघू शकता मस्त आपण संपूर्ण कडाकणी छान अशी तळून घेतलेली आहे। कडाकणी अजिबातच जाड ठेवायची नाही, जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची, म्हणजे कडाकणी अगदी कुरकुरीत अशी राहते। तुम्ही बघू शकता मस्त अशा छान कडाकणी तयार झालेल्या आहेत, अगदी पातळ सुद्धा आहेत। तुम्हाला फोडून दाखवते, बघू शकता अगदी झटपट असा संपूर्ण भुगा झालेला आहे। या कडाकणी 2 ते 3 दिवस मस्त कुरकुरीत राहतात। अशा पद्धतीने तुम्ही ही कडाकणी नवरात्रीमध्ये या देवीच्या नैवेद्यासाठी अगदी एकदा नक्कीच ट्राय करू शकतात। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट आहे, एकदा तुम्ही नैवेद्यासाठी नक्की ट्राय करा।